सूत्रांची अगदी खात्रीलायक माहिती आहे। मंडळी, लवकरच राज्यात जिल्हा परिषदांच्या निवडणुकांवर आणि त्या निवडणुकीनंतर म्हणजेच फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबईचा महापौर हा निश्चित होण्याची आणि निवडून येण्याची शक्यता वर्तवण्यात येते। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे उद्यापासून जिल्हा परिषदेच्या प्रचारात व्यस्त होणार आहेत। तसंच सोबत एकत्रित गटनोंदणी संदर्भातही अद्याप चर्चाच सुरू आहे। त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीनंतरच मुंबईचा महापौर ठरणार असल्याची माहिती ही विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। आणि या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ आपला प्रतिनिधी अभिषेक मुठाळकडनं। अभिषेक, या संचालन समितीच्या बैठकीत नेमकं काय झालं ते थोडक्यात सांग। पण भाजपची जी 4 नावं आघाडीवर आहेत, राजश्री शिरवाडकर असतील, शीतल गंभीर असतील, योगेश कोळी असतील किंवा अतिशय अनुभवी असलेल्या रितू तावडे असतील, या चौघींविषयी किंवा या चौघींमध्ये शर्यतीत कुणाचं नाव आघाडीवर आहे, काय सांगशील? एकूणच महापौर पदासंदर्भात पाहायचं तर 4 नावं ही आपल्याला आघाडीवर पाहायला मिळतात, ज्यापैकी राजश्री शिरवडकर आहेत, रितू तावडे आहेत, शीतल गंभीर आहे आणि योगिता कोळी आहेत। राजश्री शिरवडकर आणि रितू तावडे या अनुभवी आहेत, त्यांना बऱ्यापैकी एकूण या कामकाजाचा अनुभव आहे। सोबतच शीतल गंभीरला देखील कामकाजाचा अनुभव आहे आणि त्या अनुषंगाने या तिघांचीही नावं आपल्याला आघाडीवर पाहायला मिळतात। योगिता कोळी ह्या एकूणच स्थानिक आहेत, कोळी बांधवांच्या एकूण जे भूमी आपण हे म्हणतो, जे स्थानिक म्हणतो, त्या अनुषंगानं योगिता कोळी यांचं नाव हे आपल्याला इथं आघाडीवर पाहायला मिळते। प्रामुख्यानं संचालन समितीच्या बैठकीमध्ये या सगळ्या महापौर पदाच्या नावासंदर्भात देखील चर्चा झाल्याची माहिती आहे। सोबतच दुसरीकडे जर का पाहायचं तर निवडणूक प्रक्रिया संदर्भात देखील चर्चा झालेली आहे। सोबतच ह्या सगळ्या चर्चा होत असतानाच गटनोंदणी संदर्भातला मुद्दा जो आहे तो देखील पुढे येताना आपल्याला दिसतो आणि या गटनोंदणी संदर्भात कशा पद्धतीनं पुढे जायचं या संदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। एकूणच भाजपकडनं शिवसेनेला प्रस्ताव दिला गेलेला आहे, मात्र शिवसेनेकडनं अद्याप या संदर्भात हिरवा कंदील दिलेला नाही आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांमध्येही आपल्याला या संदर्भात चर्चा होताना पाहायला मिळेल आणि त्यानंतर ही प्रक्रिया जी आहे ती आपल्याला पुढे जाताना दिसेल आणि या प्रक्रियेनंतरच ज्या इतर आपल्याला समिती पाहायला मिळत आहे, तो सुधार असेल किंवा शिक्षण असेल किंवा मग स्थायी समिती असेल, या संदर्भात देखील चर्चा ही दोघांमध्ये होताना दिसेल आणि त्यानंतरच या सगळ्या प्रश्नांवर तोडगा जो आहे तो निघताना दिसणार आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभिषेक, मला वाटतं की मुंबईची महापौर कोण होणार या दृष्टीनं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि सध्या तरी भाजपकडून 4 नावांवर त्यांचं लक्ष हे केंद्रित करण्यात आलेलं आहे। धन्यवाद अभिषेक या सविस्तर माहितीबद्दल। वळूयात पुढच्या बातमीकडे। शिंदेंची